खरं तर हे बजेट अंतरिम बजेट आहे 3 महिन्यासाठीचं आणि त्यामुळं या बजेटमधून फार मोठ्या अपेक्षा ठेवायचं काही कारणच नव्हतं. कारण ज्या सरकारला गेल्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी सामान्यांच्यासाठी काय करता आलं नाही ते आता 3 महिन्याच्या बजेटमध्ये काय करणार आहे हे स्पष्टच होतं. तरीसुद्धा जे काही फुटकळ तरतुदी केल्या त्या अत्यंत निराशाजनक आहेत. त्याच्यामध्ये काही हाताला लागणार नाही. विशेषतः पाम तेल आयात केल्यामुळं जो मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे आणि आता तर परिस्थिती अशी आहे की हमीभावापेक्षाही कमी किमती सोयाबीनच्या झालेल्या आहेत. तीच अवस्था कापसाची झालेली आहे. ऊसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऊसाच्या साखरेच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळं ऊसाचे दर शेतकऱ्यांना मिळत नाहीत आणि सरकार केवळ आणि केवळ पीएम किसान योजनेअंतर्गत एवढे पैसे दिले. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. अशा प्रकारची आकडेवारी तोंडावर फेकत राहतं. माझं एकदा सरकारला सांगणं आहे की फक्त एकदाच गेल्या वर्षी खत किती खपलं आणि त्याचं बाजार मूल्य किती होतं आणि यावर्षी रासायनिक खत किती खपलं त्याचं बाजार मूल्य किती आहे आणि त्यातून गेल्या वर्षाचं बाजार मूल्य वजा जाता जी फरकाची रक्कम राहते ती पीएम किसान योजनेअंतर्गत जी रक्कम खर्ची पडली त्याच्यापेक्षा जास्त आहे का कमी आहे एवढं फक्त सरकारनं सांगावं. म्हणजे एका बाजूला पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दिल्यासारखं करायचं आणि त्याच्या दुप्पट शेतकऱ्याच्या खिशातून काढून घ्यायचं हे धंदे आता बंद केले पाहिजेत आणि आता शेतकरी काय फसेल असं मला काय वाटत नाही. एका वाक्यात बजेट विषय काय नाही, अत्यंत निराशाजनक आणि शेतकऱ्यांच्याही यांच्याकडून फारशा अपेक्षा नव्हत्या आणि त्या दृष्टिकोनातून विचार केला तर शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणेच हे बजेट झालं की त्याची अपेक्षा त्यांच्याकडून नव्हत्या. कारण 9-9.5 वर्षामध्ये काय केलं नाही आणि आता काय करणार आहेत. शहरामध्ये कोणतीही तरी येणाऱ्या निवडणुकीला बघून हे बजेट झालं असं वाटतं. एक तर अंतरिम बजेट असल्यामुळे बऱ्याचशा मर्यादा पडतात. तरीसुद्धा थोड्याफार फेरफार करता आल्या असत्या पण या सरकारमधल्या लोकांचा इतका अहंकार आणि आत्मविश्वास वाढलेला आहे काही केलं तरी आपल्यालाच लोक मतं देतील असं वाटल्यामुळं ना त्यांनी मध्यमवर्गीयाकडे बघितलं, ना शेतकऱ्याकडे बघितलं, ना व्यापाऱ्यांच्याकडे बघितलं, ना असंघटित कर्मचाऱ्यांच्याकडे बघितलं, मजुरांच्याकडे बघितलं. एकूणच अत्यंत निराशाजनक असं बजेट आहे आणि यातून हे सरकार पुन्हा काय सत्तेवर आलं तर फार काय करेल असा संदेश देणारं बजेट मला काय यातून दिसलं नाही. खरं तर 2019ला जेव्हा माझा पराभव झाला त्याच्या 2 दिवसानंतरच मी माझं काम चालू ठेवलं आणि म्हणून निवडणुकीसाठी वेगळी अशी काही तयारी करावीच लागत नाही. जनसंपर्क हीच तयारी असते आणि ती तर गेल्या 5 वर्षामध्ये नेहमीच माझी राहिलेली आहे. त्यामुळं निवडणुकीची तारीख कुठली असली तरी काही फारसं असं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो सगळीकडं सतत माझा संपर्क राहिलेला आहे आणि म्हणूनच जनभावना म्हणून लोकांची मागणी म्हणून कोणत्याही आघाडीमध्ये न जाता स्वतंत्रपणाने निवडणूक लढवावी असं एकूणच लोकांचं मत पडल्यामुळं मी त्यांच्या मताचा आदर ठेवून तशाच पद्धतीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण त्याचा फटका गेल्या वेळी आपल्याला बसला होता वंचित नाही. एकदा जर आपण आता मतदारांनी ठरवायचं आहे की त्यांच्या आग्रहाखातर मी कोणाही आघाडीबरोबर कोणाही पक्षावर आघाडी न करता स्वतंत्र लढतोय ते मतदारांच्या मागणीवरून. आता माझं काय करायचं याचा निर्णय मतदारांनीच करावा. काल महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये एक फॉर्म्युला की सगळ्या जागा वाटल्या गेल्या मात्र आपल्यासाठी एक आणि वंचितसाठी एक अशा 2 जागा त्यांनी ठेवलेल्या आहेत. अशा फॉर्म्युला संदर्भात नाही, स्वाभिमानीची भूमिका वेळोवेळी आम्ही स्पष्ट केली आहे की आमची आत्ताची भूमिका अशातला भाग नाही. आता आमच्या विरोधात निवडणूक लढवायचं काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
परंतु आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे आणि ती 2 वर्षापूर्वी स्पष्ट केली आहे. त्यात बदल करण्याचा प्रश्नच येत नाही. एकीकडे युतीमध्ये 3 पक्ष, विकास आघाडीमध्ये देखील 3 पक्ष आहेत. अशा सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीत आपण एकटे जाण्याचा निर्णय घेत आहे. कसं हे सगळं शक्य होतं? कारण सध्या जे काही राजकारण चाललेलं आहे आणि त्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप, त्याच्यामध्ये जनसामान्यांचे प्रश्न बाजूला पडणं, त्याच्यावर चर्चासुद्धा न होणं, ही सगळी जी परिस्थिती आहे ते बघितल्यानंतर सर्वसामान्य माणसाला राजकारणाबद्दल आणि राजकीय व्यक्तींच्याबद्दलच एक प्रकारचा वीट आलेला आहे. आणि त्यामुळंच ते माझ्यासारख्यांना त्या सगळ्या याच्यामध्ये कुठं गुंतून पडू नये, तुम्ही स्वतंत्र उभा राहा असं जनभावना आहे. आणि लोकभावनेचा आदर करून मी तो निर्णय घेतला आहे. आता अर्थात त्यात धोका आहे, मला मान्य आहे, परंतु ज्या लोकांच्यासाठी आपण प्रतिनिधित्व करतो त्या लोकांची इच्छा असेल तर ठीक आहे, परिणाम स्वीकारायची तयारी ठेवायची.